तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी पूर्वा पवार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आता आपण तुम्हाला तसं समजलं असेल की थंबनेलवरून की आपण कुठे चाललो आहे. बनारस आपली ही फर्स्ट ट्रिप आहे बनारसची. आधी अक्कलकोटची जी ट्रिप केलेली आहे आपण फॅमिलीसोबत, आणि ही आता सेकंड ट्रिप आहे आउट ऑफ स्टेट. तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यात सगळा दिसेल. ही माझी मम्मी आहे, पप्पा आणि दीदी. हाय. तर आम्ही चाललोय फर्स्ट टाइम UPला आणि ही आमचं असं अनप्लॅन ट्रिप आहे. म्हणजे असंच मनात आलं, तिकीट बुक केले आणि आम्ही असेच चाललोय. तर थोडीशी भीती आहे, थोडंसं एक्साइटमेंट आहे आणि खूप सारं प्रेम आहे. जेव्हा महादेवांचा बुलावा येतो तेव्हा नक्कीच आपण तिथे पोहोचतोय, नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यानीच ही ट्रिप अशी चालू झाली आहे. आणि आमच्यासोबत दादा पण आहे. आता दादा कुठे गेला काय माहीत. दादा कोच शोधतोय कुठे आहे. आला दादा आपला, दादा. त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, आपण हा पण व्लॉग्स करतो. याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्वाचा असं चॅनल बघत राहा. सबस्क्रायबर वाढवा. आणि चला बनारस, अयोध्या, स्टे प्रयाग, ट्यून. चलो महाकुंभ. अरे ते व्हिडिओ नाही बघितली तू? त्यात बघ त्याचा हात धरतो ते गंगाचे, ते बोटीत बसलेला असतो, सिक्की ते ठेवलेलं असतं आणि असे टाकतो. तो विष मागतो, काय पण त्याला हे असेल तर तो विष मागतो, ती पूर्ण होते. महादेव बोलतील यांना तिकीट टाकून विष मागायचं, तर पण विष कशाला मी पिला? तुमच्याकडे विष कशाला पिला? आम्ही बोटीत बसतो ते शिक्के पकडायला, तुझे फक्त व्हिडिओ तू हातात शिकायला. आणि असं जवळ पाणी जर मी असा हात ठेवतो खाली असा, आणि तेच सिक्के परत शिक्के मी परत उचलतो आणि मी परत तुझ्या तो हात तुझ्या हातात टाकतो. आम्ही चौघं परत सिक्के म्हणातील. नाही, तू सरळ पप्पांना सिक्के दे, पप्पा तुला गुगल पे करते. सात्विक गुगल पे कितीचा? 100 रुपये डबल. 100 रुपयाचा मेसेज करतील गुगल पे वर. पे टू पूर्वा. मी पण असंच करतो, तुला मेसेज हे गुगल पे ला मी करतो तुला. चुप असतो. तुला सिक्केच पाठवतो. ते गोल्डन वाले, गोल्डन चॉकलेट वाले, ते वाले सिक्के. सिक्के राहिले खाल्ले असे सात्विकने. मम्मी कुठे आहे? मम्मी झोपली. मम्मी झोपली. आणि हा एक मम्मी आहे, देखो. मोबाईल जर कोणी घेतला त्याच्या हातातला, तो माझाच मोबाईल आहे. माझाच मोबाईल घेऊन बसलाय तो. आम्ही गन घेऊन आलोय कचऱ्यावरून. आम्हाला तिकडे कोण काय बोला, आम्ही लगेच गोळी. तुम्ही काय शूट आउट ॲट वडाळ्यावरून आलेत का? डायरेक्ट गनच घेऊन आलोय. शूट आउट ॲट कसारा. डायरेक्ट गोळी. परत कोण काय बोलणारच नाही. अरे तू पण बोललीच बघतो काहीतरी. दिनमेशला आहे बोली. तिकडे बघ, बंदूक घेऊन दिल्ली में चला है गोलियां. आणि सात्विक गन दे, गन दे. आणि मग सात्विक आणि तू व्हिडिओ करा. आवाज कुठून येईल कळलं. आता मी दोन समोसे खाल्लेत. गोळ्या आवाज तुम्हाला ओरिजिनल भेटेल. त्याला ट्रेन मध्ये उतरवून द्या आत्ताच. याला इकडे जायचं नाही. तुम्हाला आवाज ओरिजिनल भेटेल. डिस्क्या बॉम्बचा पाहिजे तर बॉम्बचा पण भेटेल. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय वाराणसीमध्ये. तब्बल 26 तासांचा आमचा प्रवास होता. हो, झालं थोडंसं मध्ये मध्ये त्रास, असं पहिल्यांदा एवढा वेळ
एवढा वेळ ट्रॅव्हलिंगचा मला एक्सपिरियन्स नाही आहे तो. आमचे भाऊजी आले, ताई आली आहे कसारावर आणि भाऊजींनी ताईनी मला कोणाला घेतले, जादू आहे ताईच्या. सगळी फॅमिली आहे माझी, बघू शकता. ही बघा हा जादू. हा तिथे पण काढू, इथे पण काढू. हा इथे पण काढू, बाहेर पण काढू काय. चला तर मग आता जाऊया हॉटेलला. बघू ते एक वाजलाय रात्रीचा आणि आता आपण जाऊया. मग कसा असेल पुढचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. चला तर मंडळी, आम्ही पोहोचलो वाराणसीला आणि रूम वगैरे बुक केलेलं, तिथे फ्रेश वगैरे झालोय आणि आत्ता आलोय अस्सी घाटला. तिकडे आम्ही आता आंघोळ वगैरे म्हणजे स्नान करणार आहे, गंगा स्नान, आणि मग नंतर मग आरती असते इथे सकाळी पहाटेची, ती करणार आहे. तर चला बघूया आपण कसा असणार एक्सपिरियन्स वगैरे हा. स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्तिद्या वा पृथिवी सुसेतुना स्वस्तये वायुमुपब्रवामहै सोमम् स्वस्ति भुवनस्य यस्मान् वेष्ट्यं वयं विश्मस्तम्भोजम्भे दद्मः. ॐ उदीचे दिक्सोमोऽधिपतस्वदो रक्षिता शनिर्षवः तेभ्यो नमोऽधिपतेभ्यो नमो रक्षितृभ्यो नमः. कुछ भी हो उन्हीं को ध्यान से शांति पाठ करते हैं. तर आताच आपली अस्सी घाटवरची गंगा आरती झाली आहे आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त होता. तुम्ही खरंच इथे आल्याशिवाय समजत नाही कसं आहे वगैरे. हा एक्सपिरियन्स खरंच इमॅजिनच नाही करू शकत. इथे येऊन खरंच एक्सपिरियन्स हा घेतलाच भारी पाहिजे वाटतं. आणि खूप भारी वाटतं. आणि खूप थंडी पडली आहे बापरे. आणि आणि सकाळची पहिली आरती सूर्योदयाच्या आधीची खूप सुंदर, आणि सकाळचं पहाटे पॉझिटिव्ह पहाटेचं स्नान. स्नान, गंगा स्नान, आम्ही बापरे. literally असं वाटत होतं बर्फामध्ये कुडकुड झालेलं. बर्फाच्या पाण्यामध्ये आंघोळ केलेली. Seriously. सकाळ कितीला गेलेले आपण? 4:30 ना? 4:30 4:30 ला गेलेलो आम्ही गंगा स्नान करायला. आणि मग तसंच आम्ही ते अस्सी घाटवर गंगा आरती बघायला आलो. खूप चांगला एक्सपिरियन्स होता गाईज. सगळ्यांनी या इथे, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. चला तर मग आता बघू कुठे जायचंय पुढे. तर आता आपण आलो आहोत बिर्ला मंदिर. मस्त एरिया आहे इथे. इथे मंदिरं खूप सुंदर सुंदर आहेत, बघू शकता. आता आपण आलो आहोत सत्यनारायण तुलसी मानस मंदिरमध्ये. तुम्हाला दाखवते मी. मंदिर खूप छान आहे, परिसर पण. हा परिसर आहे, खूप सुंदर सुंदर मंदिर आहे तिथे बघण्यासारखी. हे आतून तुलसी मानस मंदिरचं. इथे दर्शन केलेले राम, मस्त मंदिर आहे इथं. फायनली आम्ही आलोय काशी विश्वनाथ मंदिरमध्ये, बघू शकता. मस्त नीरज के पांडे. तर आता आम्ही आधी कालभैरवाच्या मंदिरात गेलेलो, तिकडून आलो
म्हणजे आम्ही मॅप लावला की आम्हाला गेट नंबर 2 ला जायचं होतं काशी विश्वनाथ मंदिरच्या इथे, पण आमचं रूम आहे तिथे. आम्ही ठरवलं की मणिकर्णिका घाटला नाही जाणार, पण हा खूप लेट रात्र झाली होती त्यामुळे आम्हाला कोणालाच असं वाटत नव्हतं की इकडे हा, पण डेस्टिनी म्हणतात ना की आपण आपल्या जिथे जायचं असतं तिकडे महादेव स्वतः नेतात. हे खरंच, हे रिअल आहे. हा अनुभव खरंच खूप सांगू पण नाही शकत कसं. काय नाही, आता आम्ही आमचं कालभैरव मंदिरामधून जाऊन आलो आणि म्हणजे मणिकर्णिका घाटामध्ये जाण्याचा प्लॅनच नव्हता. हे लोक बोलत होते उद्या जाऊ करत, पण अचानक मध्ये अचानक मध्ये असं झालं की आम्ही बरोबर रस्ता चुकून त्या मणिकर्णिका घाटाच्या जवळ म्हणजे नाही, आम्ही पहिले मॅप लावला होता. आम्ही बोललेलो की नाही इकडे नाही जायचंय, लेफ्टला जायचंय. तरी मी बोलते की नाही लेफ्ट नाही राईटला जायचंय, पण नाही आम्ही लेफ्टला गेलो आणि बघतो तर काय आमचं समोर साक्षात बघितलं डायरेक्ट. तर आम्ही ठरवलं की नाही आता इथपर्यंत आलं तर जावं. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, म्हणजे खाली बघ खूप महादेव. असं बोलतात की मी इकडे बसलोय, आणि तुम्ही इथे तिथे का फिरताय? तुम्ही इकडे या. सिरियसली गाईज, खूप अविस्मरणीय क्षण होता. तर सुप्रभात मंडळी, आज आपला दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवातच आम्ही 4 वाजल्यापासून केली आहे. सकाळी पहाटे 4 वाजता आम्ही गेलो आहे स्पर्शदर्शनासाठी. लाईन लावली, पण का 4:30 वाजता जाऊन पण आम्हाला स्पर्शदर्शनचं हे भेटलं नाही, कारण की 5-5:30पर्यंत हे बंद होते स्पर्शदर्शनाची. तर तिकडे भेटलं नाही. असंच बाहेरून असं भेटलं, पण ते तर समाधान नाही झालं. तर उद्या बघू, सकाळी पहाटे जायला भेटलं तर स्पर्शदर्शनाला. आणि आता आम्ही चाललो आहे कॉरिडॉरमध्ये, काशी विश्वनाथ टेम्पलच्या कॉरिडॉरमध्ये. तिकडे कळस दिसतो, म्हणजे तिथे आपण फोटो काढू शकतो. तिकडे बघू आता कसं काय. चला तर मग. आता आम्ही आलो आहोत काशी विश्वनाथ टेम्पलच्या कॉरिडॉरमध्ये जायला. तर आता किती बघू, आता कळसाचं तुम्हाला दाखवेल. कळस किती मस्त दिसतो इथून काशी विश्वनाथ टेम्पल. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. हे काशी विश्वनाथ टेम्पल आहे आपलं. हा श्री काशी विश्वनाथ टेम्पलचा कळस आहे आणि हा अन्नपूर्णा मा टेम्पल चा कळस. तर आता आम्ही तयारी करून निघालेलो. आता आलोय बोट राईड करायला, म्हणजे अस्सी घाट फिरायला. तर बघूया आता कसा असणार एक्सपिरियन्स वगैरे. तयारी झाली आमची, बघू शकता. सर्वजण तयार झालोय आणि चाललोय आता. तर आता आपण आलो आहोत दशाश्वमेध घाटला, संध्याकाळची गंगा आरती पाहायला. आधी आपण अस्सी घाटवरची पाहिलेली सकाळची जी होती, आणि आता ती संध्याकाळची आपण बघणार आहे सूर्यास्त होताना. हा एक्सपिरियन्स पण खूप मस्त असणार आहे. श्रीगंगा स्तोत्रम् देवी
सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवनतारिणी त्रिभुवनतारिणी शंकर मोरे प्रपंच कालिम प्रभावनं विकण्ठ कण्ठलीरुचे प्रबद्ध कण्ठरं पुरस्थितं पुरक्षितं भवच्छितं मकच्छित् जगच्छिदां जगच्छिदं तमन्तकच्छिदं